ऋषीला मी 2 वेळा सांगितलं की रिधिमाशी फोनवर बोल. त्याने अजून रिधिमाला कॉल केला नाही. ऋषी, 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 ऋषी. काय ग? काय झालंय? ऋषी, अगं का अशी चिडलीस? आई, अगं काय एवढा जोर जोरात हाका मारतेस? आलो, काय झालंय? मी तुला 2दा बजावून सांगितलं होतं की रिधिमाला कॉल कर. का केला नाहीस? हा, मी नाही केला कॉल. मी तेच विचारते, का केला नाही? आत्ता मला तिच्या आईचा कॉल आला होता, त्यांनी मला सांगितलं. ऋषी, ट्राय टू अंडरस्टँड. मी त्यांच्याशी एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आणि तू साधा कॉल केला नाहीस. डू यू अंडरस्टँड? आपण त्यांच्याशी नातं जोडण्याचा विचार करतोय. आणि तुला माहितीये का, इतक्या चांगल्या स्टेटसचे वेल एज्युकेटेड लोक मिळत नाहीत. रिधिमाची फॅमिली एक्झॅक्टली तशी आहे जशी मला हवी. आई, एक मिनिट. तू करतेस ना रिलेशन्स बिल्ड, मग मला का ओढतेस त्यामध्ये? काय? मी ओढतेय तुला? ऋषी, काय बडबड करतोस तू? नयनतारा, तू शांत हो बघू जरा. सतीश, तुम्ही यात पडू नका. मला चांगलंच माहितीये तुम्हाला ऋषीच्या लग्नाची किती काळजी आहे. पण एक आई म्हणून मला त्याच्या लग्नाची काळजी आहे. त्याला करिअरमध्ये जे करायचं होतं ते मी त्याला करू दिलं. पण त्याच्या लग्नाच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही. तसंही एकदा केलेली चूक मला रिपीट करायची नाहीये. अगं राहू दे ना, जे झालं ते झालं. आणि काय वाईट झालंय ग? म्हणजे जे झालंय ते ऍक्सेप्ट करूनच आपण पुढे जायचंय ना. आणि आता मला सांग की आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे की नाही? आहे ना. तो आनंद टिकून राहावा यासाठी मी हे सगळं करतेय. नथिंग डुईंग. ऋषी, आजच्या आज रिधिमाला कॉल करायचा. ती आता इंडियात आली आहे. जमलं तर आज उद्यामध्ये तिला भेट. नाही, मी नाही भेटणार आहे तिला. मी त्या मनस्थितीतच नाही. मी कॉल सुद्धा करणार नाही. का नाही भेटणार आहेस? मी तुला हे ऑप्शन देत नाहीये ऋषी. दिस इज अन ऑर्डर. कळलं? मी जे सांगते तुला तेच करावं लागेल. अगं पण का? माझी इच्छा नसताना का बळजबरी करतेस माझ्यावर? का इच्छा नाहीये सांग ना. नाही तर एक काम कर, तू सरळ सरळ सांगून टाक. मला आई वडिलांच्या मनासारखं करायचं नाहीये. मला माझ्या मनासारखंच वागायचंय. बोलून टाक ना, सांगून टाक एकदाच. आई वडिलांची ना ऋषी तुला काहीही किंमत राहिलेली नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऋषी, आई वडील त्यांच्या मुलांचं कधीही वाईट चिंतत नाही. त्यांची कायम हीच इच्छा असते की आपल्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं. कळलं? आई, प्लीज. मला तुमच्या दोघांची किंमत आहे, रिस्पेक्ट आहे, सगळं काही आहे. पण तू हे जे करतेस ते मला मान्य नाहीये. ऋषी, त्याला एवढं बोलायची खरंच गरज नव्हती. तुम्ही यात पडू नका. ऋषीसाठी मुलगी माझ्या पसंतीचीच येणार. पिरियड. आगो बया गो, ये क्या हुआ, कैसे हुआ? ए काय झालं रे भांड्या? ते प्लेट काय नाही. हेल्पर पाहिजे. ओ माय गॉड, हे तर एकदम ग्रॅनी आजी बोलते तसंच झालं. काकेत काळा आणि गावाला वाळा. नाही, असं नव्हतं.
काय होतं ते काखेत काळ वडायव इथं असं झालं मी गावभर जॉब शोधते आणि जॉब तर माझ्या समोरच आहे. चला ठरलं तर मी हा जॉब करणार. लेट्स गो. मी इथं जॉब केला तर हे सगळे मला रोज इथे बघतील आणि मग मला कॅन्टीन गर्ल म्हणून बोलतील आणि मग ती गावछाप पण मला रोज बघेल, ती निंगू पिंगू कचालिंबू पण बघेल आणि माझा रेश पण मला रोज बघेल. तर तो एका कॅन्टीन गर्लशी का लग्न करेल? रिअली? नो. हे नाही, वेट, मला फक्त इमेज क्लिअर करायची. मला लोकांना दाखवायचं की मी सुधारली आहे. त्याच्यासाठी दिस इज गुड अपॉर्च्युनिटी. मग रेशला वाटेल की मी खरंच खूप चेंज झाले. मग रेशला माझा होण्यापासून कोण वाचवत आहे? लेट्स गो अनिका. ठरलं तर मग तू हाच जॉब करशील. ओ नाईस आयडिया. लेट्स गो. अंकल. अरे मॅडम तुम्ही? हाय अंकल, हाऊ आर यू? फाईन फाईन. काय काय होया का तुमका? तसं काही नकोय. हा पण तसं हवंय. आय मीन एक काम होतं माझं. हा बोला ना. ते तुम्ही बोर्ड लावलाय ना? कामगार होय होतं माका. तुमच्या ओळखीचा असा काय कोण आहे? एक लेडी आहे, मीन्स मुलगी आहे, स्टुडंट आहे. चालेल? हा चालत ना. बरं आहे मग. ऍक्च्युली तसं त्या मुलीला काही गरज नाही आहे. खूप पैसे आहेत तिच्याकडे, श्रीमंत आहे ती. पण सध्या गरज पडली आहे ना म्हणून जरा नीड आहे तिला. नाही ते सगळं समजला पण म्हणजे ती मुलगी आहे कोण? म्हणजे तुमच्या ओळखीतली आहे काय? तुमच्या ओळखीतली असली तर चांगली काम करेल ना. काम? अरे खूप छान करेल, खूप छान. वा 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 वा. बोलवा किती का? मी बोलतोय तिच्याशी. बोलायचं कशाला? सरळ देऊन टाका ना काम. काम देऊन टाका? आपण तिका घेऊन या ना. म्हणजे काम देताय ती का? आता तुम्ही बोलल्यावर काम देऊ कसं आहे ना. ते काय ना काका, मलाच काम हवंय. मॅडम काय बोलताय काय तुम्ही? हळू हळू हळू, एवढं जोरात नका बोलू. हो हवंय मला काम. अहो काय मस्करी करता काय माझी? अहो तुम्ही अन्नपूर्णा मॅडमच्या नात आहात नात. अहो त्यांना चुकून जरी कळलं ना तरी नाही होणार असं काही. मी बोलते ना, ऍक्च्युली ते कॉलेजच्या शॉर्ट सर्किटवाल्या सीनमुळे मला 20,000 रुपये भरायचे. त्याची गरज आहे मला आणि बाबांनी बोलले स्व खर्चाने भरायचे. 30,000ची गरज असल्याने मी काम मागते. प्लीज हेल्प मी. 20,000? अहो एवढा पगार नाही हो इथे. प्लीज ना हो, हेल्प करा ना हो. इथे काय करू मी पण? माझं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कार्ड सगळं काढून घेतलंय बाबांनी. मग मी तरी काय करणार? कुठून आणणार पैसे? आणि तुम्ही हा जॉब मला नाही दिला तर मला कॉलेजमधनं काढून टाकतील हो. मदत करा ना प्लीज. बरं ठीक आहे, दिला तुमचं काम. दिला? खरंच? चालेल, मग उद्यापासून मी येते. ठीक आहे, थँक्यू, बाय. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.